नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सो आज तुमच्या सगळ्यांचा आवडता दिवस. आज जास्त काही स्पिरिच्युअली तर तसं काही शिकवणार नाही आहे. आज थोडस वेगळं आहे, थोडस फन वे मध्ये पण घ्यायचं आहे आणि खूप सरप्राईज होणार आहे. तर आजचं जे तुम्हाला मी शिकवणार आहे पेंडुलम डाउजिंग. तर हे ऊर्जा जे तुम्ही खूप आज सरप्राईज होणार आहे. एक मॅजिशियन होणार आहे, जादूगर होणार आहे. ओके. आणि याची कला देखील तुम्हाला अगदी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत वापरता येणार आहे. स्वतःची आणि इतरांची मदत करता येणार आहे. खूप सुंदर पेंडुलम डाउजिंग हा सब्जेक्ट आहे. आता मला बघू द्या. कोणी कोणी कसं कसं, चला डाउजर कोणी कोणी बनवलं तर सांगा बरं. दाखवा मला, एकेकाचं बघू द्या. सुषमा मॅम, दोरा दिसत आहे पण खाली काही अंगठी वगैरे काही त्याच्यात काही टाकलंय का? ओके ओके, ठीक आहे. हा, मानसी मॅम बरोबर आहे. अश्विनी मॅम बनवलं का तुम्ही? किरण मॅम, दोरा आणि अंगठा नाही भेटला का? अंगठी नाही भेटली घरात? हा चालेल. अच्छा, हा आलं तुमच्याकडे ऑलरेडी डाउजर आहे. ओके ठीक. संगीता मॅम कडे पण आहे. अजून कोणी? हा चला, विलास सर. चालते. तो दोरा थोडासा तुमचा जाड वाटतोय. ओके. बघा चालेल तो दोरा. ओके ठीक आहे. मानसी मॅम. ओके. आता बघा, बाकीचे लोक ज्यांचे व्हिडिओ बंद आहे अगोदरच सांगून देत आहे. लक्षात घ्या, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे. चला ठीक आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. हे लोक काय करू शकतात आता लक्षात घ्या. त्यांना खरं खोटं कळून जाईल लगेचच्या लगेच. ती कला शिकणार आहे. हो नाहीचे उत्तर, घरातील कोपऱ्या कोपऱ्यातली एनर्जी, सात चक्राची कुठली एनर्जी कशी चेक करायची, मॅजिशियन. तर ज्यांचेही व्हिडिओ बंद आहे प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. मी तुम्हाला 5 मिनिटाची वेळ देतो, अजूनही 5-10 मिनिट. तुम्ही काय करायचं आहे, एक अंगठी आणि दोरा सगळ्यांच्या घरात असतं. ओके. बघा, दोरा शोधायला 5 मिनिट देतो. कपाटामध्ये कुठे ड्रॉवर मध्ये ठेवला असेल, अंगठी घेऊन या. एवढंच करायचं आहे, अजून काय लागतं. पण रिझल्ट जबरदस्त असतात. तर तुम्ही स्वतः सरप्राईज होताय. डाउजिंग शिकवल्यानंतर थोडेसे सिंपल सिंपल. तर आता इतर लोक जोपर्यंत दोरा आणत आहे, अंगठी आणत आहे, तोपर्यंत आपण थोडस वेगळं बघूया. 5-10 मिनिट मी तुम्हाला काय सांगणार आहे. आता बऱ्याचशा लोकांना क्युरिओसिटी असते की आता लेवल 1 शिकत आहे तर याच्या पुढे काय असेल. तर 5 मिनिटं मी तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन देतो, आपल्या पुढच्या लेवलमध्ये काय काय असतं. ओके. तोपर्यंत तुम्हाला काही शिकायला भेटेल. 5 मिनिटात बाकीच्या लोकांचं प्रिपरेशन होऊन जाईल. ओके. चला. अगोदर हा कम्प्युटरचा साऊंड मला बंद करू द्या, नाही तर तुम्हाला सारखं येत आहे. बघा, आता लेवल 1 मध्ये तुम्हाला कुठलंही सिम्बॉल आठवण करून दिले जात नाही. पण आपला लेवल 2 आणि 3 चा क्लास पुढच्या सोमवारपासून सुरू होत आहे. तर लेवल 1 आणि 2 मी एकत्रच शिकवत असतो. लेवल 2 आणि 3 वेगवेगळं त्याचं काही नसतं, एकत्रच आपला कोर्स डिझाईन केलेला असतो. पुढच्या सोमवारपासून सुरू होईल. त्याच्यामध्ये बघा काय शिकवलं जातं. तुम्हाला रेखेचे 4 सिम्बॉल अटेंड करून दिले जातात. म्हणजे तुम्ही लेवल 2 आणि लेवल 3 चे सगळे सिम्बॉल प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला जसं ही उसळी रेखी आपण शिकत आहे तसंच एक भारतीय रेखी देखील असते, इंडियन करुणा रेखी ज्याला आपण बोलतो, एक करुणा रेखी देखील असते. तेही त्याच्यात मी जेही सांगणार आहे ते सगळं एकाच कोर्समध्ये इन्क्लुडेड केलेलं आहे. माझे वेगवेगळे कोर्स नसतात. जो पुढचा कोर्स असेल त्याचं नाव रेखी मास्टर लेवल कोर्स आहे. तर त्याच्यात हे सगळं इन्क्लूड केलेलं असतं. ओके. करुणा रेखी शिकवलं जातं. त्यानंतर हे आहे अंतकरण रेखी. अंतकरण रेखी पण खूप छान सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठले सिंबल पाठ करायचे नसतात, पण प्रिंट काढून कसे वापरायचे अंतकरण रेखी शिकवली जाते. प्लस अशी 4-5 सिंबॉल असतात. तुम्हाला त्यात काय शिकवलं जातं बघा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या हिलिंग शिकवल्या जातात. खूप वेगवेगळ्या हिलिंग टेक्निक्स असतात. आता त्यातलं एक एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आहे रिलेशनशिप हिलिंग. नातेसंबंध, समजा तुमचे रिलेशनशिप कुणाबरोबर खराब आहे तर मग रेकीने कसे तुम्ही हील करायचे, किंवा दोन व्यक्तीमध्ये कोणी तिसरा असेल, म्हणजे नुसतं हजबंड वाईफ मध्ये कोणी तिसरा नाही, तर तुमच्या मुलाचा एखादा मित्र असेल त्याला बिघडवत असेल, किंवा एखादी नको असलेली व्यक्ती, किंवा दोन कुटुंबामध्ये कोणी तिसरी व्यक्ती येत असेल, तरीही अशा लोकांना सकारात्मक पद्धतीने पॉझिटिव्हिटीने आपल्यापासून लांब कसं करायचं. ब्लॅक मॅजिक वगैरे काही नाही, व्हाईट मॅजिक आहे. तर
पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन आपण रिलेशनशिप ग्रीड आणि सेपरेशन ग्रीड शिकवलं जातं. त्यातच तुम्हाला असा विश बॉक्स शिकवला जातो. विश बॉक्स काय असतो, त्याच्यामध्ये विश कशा टाकायच्या, कसं बनवायचं, अफर्मेशन कसे लिहायचे ते डिटेलमध्ये शिकवलं जातं. तर असा विश बॉक्स पण असतो, पण नसेल तोही तोही चालेल. माझ्याकडे दोन्ही विश बॉक्स आहेत. बघा असाही विश बॉक्स असतो, असा घेतला नाही तरी चालतो. मी तुम्हाला जास्त विश, जास्त इच्छा कशा बनवायच्या त्याच्यासाठी असे नॉर्मल विश बॉक्स पण कसे बनवायचे, त्याच्यावर अफर्मेशन कसे वापरायचे, तुमची इच्छा पूर्ती ज्याही इच्छा आहे रेकी खूप सुंदर पद्धतीने पूर्ण करते. आणि रेकी बद्दल असं बोलतात, लक्षात घ्या, रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, पण रेकी देता देता थकत नाही. ओके. तर विश बॉक्स बनवायला शिकवलं जातं. त्याच्यानंतर हे आहे वंडर लॅम्प. आता वंडर लॅम्प म्हणजे काय, इच्छापूर्ती म्हणजे तुमच्या कुठल्याही कामामध्ये कुठलंही ब्लॉकेजेस असेल, कोर्टाच्या केसेस असतील, खूप दिवसापासून एखादं काम अडकलं असेल, काही समस्या असतील, तर तुम्ही त्याला वंडर लॅम्प बोलतात. तर वंडर लॅम्प नॉर्मल लॅम्प पेक्षा वेगळा असतो. त्याला रेकीने चार्ज कसं करायचं, सिम्बॉल कसे टाकायचे, आणि तुम्हाला त्याचे प्रूफ दिसतं. जर एखाद्या ब्लॉकेजेस असेल तर तो वंडर लॅम्प सगळ्या ऊर्जा ग्रहण करत असतो. तर खूप सुंदर कन्सेप्ट आहे, ते देखील तुम्हाला शिकवलं जातं. अजून त्यात बघा ऍडव्हान्स हिलिंग शिकवली जाते. सायकिक अटॅक काढणे म्हणजे एखाद्या व्यक्तीवर, काल जसं आपण ओरा शिकलो, एखाद्या व्यक्तीवर कोणीतरी खूप काहीतरी बाहेरचं काही केलं असेल, तर तुम्ही मोठ्यातलं मोठं एखाद्याचा सायकिक अटॅक, पारामानसिक आक्रमण कोणावर झालं असेल, नक्की काढू शकता. तसंच जसं तुमच्या व्यक्तीला नजर झालेली असते, तसंच आपल्या घराला देखील नजर होते. अचानक घरातली लोक अचानक सगळे आजारी पडतात, अचानक आर्थिक तंगी येते. तर तुम्ही एखाद्या घराची हिलिंग कशी करायची, वास्तूची, सर्वात सुंदर पुढच्या लेवलला बघा, तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकवलं जातं. फक्त तुम्ही एका साध्या इमेजवर, फोटोवर, कुठलाही व्यक्तीचा फोटो नाही तर सेवन चक्राची इमेज, त्याच्यावर उपचार करून, व्यक्ती विदेशात असो नाही तर दुसऱ्या राज्यात असो, तुम्ही एका फोटोवर किंवा त्या व्यक्तीच्या फोटोवर डिस्टन्स हिलिंग कशी करायची, त्याला उपचार कसे द्यायचे, मोठ्यातले मोठे आजार खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही रेकीने हेल करू शकता. डिस्टन्स हिलिंग, त्याच्यातच साऊंड हिलिंगही आहे. साऊंड हिलिंग काय असते ते डिटेलमध्ये शिकवलं जातं. ध्वनी उपचार देखील तुम्हाला शिकवले जातात. आणि सर्वात महत्वाचं आहे तुमचं एक 7 पॉवर मेडिटेशन, ते विथ रेकी सिम्बॉलच करायला लागतं, असं तुम्हाला देऊ शकत नाही. तर त्या मेडिटेशन काय असतं बघा, त्याच्याने तुमच्या 7 पॉवर ऍक्टिव्हेट होतात. जसं तुम्ही पॉवर मॅग्नेट बनतात, तुमची 7ही चक्रे ओरा पूर्णपणे बॅलन्स होतो. जिथे जाल तिथे पॉझिटिव्हिटी, तुम्ही एक मनी मॅग्नेट बनतात. पैसा तुमच्या जीवनात सहज आणि योग्य पद्धतीने यायला लागतो. नवीन लोक, नवीन संधी आकर्षित करतात. एक हिलिंग मॅग्नेटही बनतात. तुम्ही एक शक्तिशाली उपचाराचे केंद्र बनतात. तुमच्यातील लोकांना बरे करण्याची क्षमता खूप पटीने वाढून जाते. ओके. लव मॅग्नेट बनतात, म्हणजे तुम्ही जिथे जाल तिथे प्रेम पसरवतात आणि चांगले चांगले लोक तुमच्या लाईफ मध्ये यायला लागतात. सायकिक मॅग्नेट खूप छान आहे, तुमचे सिक्स सेन्स खूप छान डेव्हलप होते, तुमची इंट्युएशन पॉवर खूप चांगली वाढते आणि आध्यात्मिक लेवलवर तुमची प्रगती होते. आता त्याच्यातच बघा, जो पुढचा कोर्स आहे ते एकच कोर्स डिझाईन केलाय, त्याच्यातच मी सगळं शिकवत असतो, वेगळं काही नाही. तर क्रिस्टल थेरपी हा विषय तुम्हाला शिकवला जातो. तर क्रिस्टल मध्ये काय असतात, तर बेसिक आणि ऍडव्हान्स दोघे शिकवलं जातं. बेसिक मध्ये तुम्हाला शिकवलं जातं की क्रिस्टलने हिलिंग कशी करायची, म्हणजे हे ब्रेसलेट कसे वापरायचे, कुठले वापरायचे, ट्री काय असतात, आणि तुम्ही स्वतःचा क्रिस्टलचा बिझनेस देखील सुरू करू शकतात ते शिकून. बेसिक आहे, ऍडव्हान्स पण त्याच्यातच असतं. ऍडव्हान्स काय असतं बघा, त्याच्यात तुम्हाला क्रिस्टल हिलिंग शिकवली जाते, म्हणजे ऍडव्हान्स लेवलचं असतं. तुम्ही जसं तुमची तिघही शक्तिपात झाले रेकीचे, तुम्ही 100% याच्याने उपचार करू शकतात, पण विथ क्रिस्टल तुमची पॉवर 200% वाढते. तर हे ऍडव्हान्स लेवलचे ग्रीड असतात. ग्रीड कसे लावायचे, कॉम्प्लिकेटेड हिलिंगला कसं सॉल्व्ह करायचं, ग्रुप हिलिंगला कसं करायचं, हे शिकवलं जातं. ओके. त्याच कोर्समध्ये पुढे इमोशनल फ्रीडम टेक्निक, तेही आपण शिकवत असतो. आपल्या शरीरावर असे मेरिडियन पॉइंट्स असतात. तर भावनिक लेवलवर सध्या खूप पॉप्युलर आहे EFT टेक्निक, तुम्ही कुठेही नेटवर सर्च करा.
तर तेही त्याच कोर्समध्ये शिकवलं जातं. ओके, असे बरेचसे सगळे कोर्स असतात. तर ते आपला सोमवारपासून क्लास सुरू होणार आहे. तर तुम्हाला त्याच्यात सगळं त्याचे डिटेल्स मी तुम्हाला उद्या देईल. आज तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. आज आपलं शिकायचं आहे आपल्याला. आज आपण शिकणार आहे पेंडुलम डाउजिंग. चला आता मला बघू द्या खरंच किती लोकांचे व्हिडिओ ऑन आहे आणि किती लोकांनी डाउजर बनवलेलं आहे. चला आता वाढली लोकसंख्या वाढली. ओके. चला बाकीची लोक सरोजिनी भोसले, कल्पना चव्हाण, काय नाही भेटला दोरा. खूप खूप सरप्राइझिंग आहे हा. खरंच खूप मजा येते. नंतर तुम्ही परत संध्याकाळी आणि नाही जमले तुम्हाला, ज्यांना नाही जमलं परत संध्याकाळच्या बॅचला एकदा ट्राय करून बघा. ओके, चला ठीक आहे सर्वांचं आहे. आज बघा कशी तुम्ही आता सध्या शांत आहे, नंतर पटापटाशी बोलायला लागणार आहे. तुमचे एक्सपिरियन्स सांगणार आहे. खूप मजेशीर असतं. म्हणजे नंतर बोलूया आपण, क्वेश्चन आन्सर नंतर घेऊया. आता ना आपण काय करूया, आता ना सगळ्यात अगोदर थोडीशी थेरी बघून घेऊया. थोडी थेरी माहिती असणं गरजेचं आहे. थोडस पीपीटी बघा, नंतर आपल्याला ऍक्च्युअल प्रॅक्टिकलच करायचं आहे. ओके, चला अगोदर आपण थेरी बघूया थोडीशी, नंतर प्रॅक्टिकल वर. ओके, थोडस वाचून घ्या स्क्रीनवरच, नंतर शिकू. ओके, पेंडुलम डाउजिंग. बघा पेंडुलम डाउजिंग म्हणजे काय, तर पेंडुलम डाउजिंग हे ऊर्जाशास्त्र आणि इंट्युएशन वर आधारित एक पद्धत आहे. पेंडुलम लाकडी असू शकते, धातूचं असू शकतं किंवा क्रिस्टलचंही असतं. हे वापरून आपण प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो. पेंडुलम डाउजिंग हजारो वर्षापासून प्रचलित आहे. तर आणि प्राचीन इजिप्त, चीन आणि भारतामध्ये याचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला जात असे. प्राचीन नाही, सध्या यूज केलाच जातो. मध्ययुगीन काळात डाउजिंगचा उपयोग जमिनीतील पाणी आणि खनिज शोधण्यासाठी होत असे. आत्ताही लोक करतात. कुठे बोर वगैरे मारायचे असेल, कुठे विहीर वगैरे करायचे असेल, गावाला लोक आजही कोकोनट डाउजिंग करतात. एल रॉड घेऊन येतात, पेंडुलम डाउजिंगने शोधू शकतात. ओके, तर पेंडुलम आपल्या अवचेतन मनाशी आणि ऊर्जा क्षेत्राशी जोडलेले असते. याचा अर्थ आपलं सबकॉन्शियस माइंड, आपलं ऊर्जा क्षेत्र त्याच्याशी जोडलेले असते. याच्या पेंडुलमच्या हालचालींच्या आधारे हो, नाही आणि मे बी अशा प्रकारची उत्तरे आपण मिळवू शकतो. याच्यासाठी आवश्यक साधने पेंडुलम, ते आता तुम्ही बनवलंच आहे. उत्तर मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट मी तुम्हाला सांगणार आहे, शिकवणार आहे. आता डाउजिंग चार्ट तुम्हाला मी त्याची पीडीएफ देखील देणार आहे, घाबरू नका. शांत आणि सकारात्मक मनस्थिती आणि संतुलित तुमचं ऊर्जा क्षेत्र ओरा पाहिजे. तर पेंडुलम डाउजिंग करण्याची पद्धत रेकीने, आता तुम्ही रेकीने शुद्ध करू शकतात, धूप, स्फटिक किंवा साध्या नमस्काराने. स्वतःला स्थिर करायचं, शांत मनस्थितीत जायचं. ओके, हे बाकीच्या गोष्टी आहे. अगोदर आपण बघूया. स्क्रीनवर नका लिहू प्लीज. आता बघा, पेंडुलमच्या नॉर्मली 4 हालचाली असतात. साईडला मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन करून दाखवतो. चला आपण आता प्रॅक्टिकलच घेऊया ह्या सगळ्या गोष्टी नंतर. आता मी काय करतो, तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही, मी माझं मोठं वालं घेतो. ओके, मोठा पेंडुलम घेतो. हे तुम्हाला दिसतं की नाही स्क्रीनवर? अच्छा, हे दिसेल, ठीक आहे. आता काय, हे बघा, तुम्ही काही करू नका सध्या. मी काय सांगत आहे अगोदर ऐकून घ्या, नंतर प्रॅक्टिकल तुम्हालाच करायचं आहे. पेंडुलमच्या 4 हालचाली असतात बघा कशा. एक तर तो मागे पुढे फिरणार, मागे पुढे मागे पुढे. जर त्याचं उत्तर हो असेल, जर उत्तर हो असेल तर 90% केसेसमध्ये तो ह्या पद्धतीने मागे पुढे असा होत असतो. ओके, ओके, जर हो उत्तर असेल तर मागे पुढे आता मी हाताने करत आहे. जर उत्तर नाही असेल तर तो डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे फिरेल. ओके, असा लेफ्ट राईट फिरेल. जर एखाद्या ठिकाणची ऊर्जा चेक करायची आहे, पॉझिटिव्हिटी असेल, एखाद्या ठिकाणची ऊर्जा पॉझिटिव्ह असेल तर तो गोल गोल क्लॉकवाईज फिरतो. क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने गोल 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 असा फिरत असतो. आणि एखाद्या ठिकाणची ऊर्जा निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, तर तो असा अँटी क्लॉकवाईज ऑटोमॅटिक त्याची दिशा उलटी होऊन जाते. ओके, चला आता तुम्हाला काय करायचं आहे, आता सगळ्यांचा बऱ्याचशा लोकांचा शक्तिपात झालेला आहे. आता काय करा,
परत आपण रेकीला कॉल करायचं शिकूया. एकदा रेकीला इन्व्होक करूया, डाउजरला ऍफर्मेशन देऊ. ऍफर्मेशनची ताकद आता तुम्हाला सगळ्यांना कळालेली आहे. ओके, रेकीला कॉल करू, डाउजरला ऍफर्मेशन देऊ आणि मग सुंदरशी प्रॅक्टिकल आपण घेऊया. ओके, चला आता माझ्या मागे परत एकदा रेकीला कॉल करा, रेकीची प्रार्थना बोला. चला, हात रब करा दोन्ही. चला, मी स्वतःची आभारी आहे. अजून थांबा. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माझे माता पिता, माझे गुरु आणि ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. हे दिव्य हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. तुमचा अंगठी दोरा घ्या, डाव्या हातात ठेवा. ठेवा त्या अंगठी दोरा हातात. हात क्लॉकवाईज फिरून ऍफर्मेशन द्या. क्लॉकवाईज फिरून ऍफर्मेशन द्या. हे डाउजर मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. ऍफर्मेशन द्या. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे डाउजर मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे डाउजर मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. जुने स्टुडंट असतील, सिम्बॉल असतील, चोपुरे, डायकिनू चोपुरेचं सँडविच टाका. हे डाउजर मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. चला, ठीक आहे. आणि शेवटी बोला, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. रेकीमध्ये कधी पण लक्षात ठेवा, ऐसा भी होता है क्या याच्यापेक्षा बोलायचं हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नाहीतर आपलं माइंड संशयाने भरतं. चला, आता आपण काय करायचं आहे, मला फॉलो करा. आता प्रॅक्टिकल करायचंय. ओके, काय करा, हात डावा हात असा ठेवा. थोडस डाऊजर हातापेक्षा थोडस वरती पकडा आणि तुमचा हा बोट बघा, अंगठा आणि फर्स्ट फिंगर याच्यामध्ये ते वरचं टोक पकडा बरं. अंगठा आणि फर्स्ट फिंगरला वरती, डाऊजरचं टोक तुमचं पाम चक्र तळ हाताच्या चक्राच्या मधोमध. ओके, आता तुम्ही त्याला तुमचं खरं नाव विचारा. आता मी बोलेल, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन. हे बघा, आता तो खरंच त्याचा हलत आहे, मी नाही हलवत आहे. चला, तुमचं खरं नाव विचारा. लेट मी चेक. दीपा मॅम, तुमचं नाव विचारा. ओके, संगीता मॅम, परफेक्ट. माझं नाव सुषमा आहे, माझं नाव विनय आहे. कमॉन, कॉन्सन्ट्रेट. त्याच्या टोकाकडे बघा, डाऊजरच्या खाली विचार. माझं नाव जे आहे. ओके, व्हेरी नाईस सुचिता मॅम, ठीक आहे. आता तुम्ही नंतरही करू शकता. आता लगेच आता स्क्रीनकडे बघा, त्याला स्टॉप करा, थांबवा, परत पकडा. आता तुम्ही त्याला तुमचं खोटं नाव सांगायचं. बघा, माझं नाव आकाश आहे, माझं नाव आकाश आहे, माझं नाव आकाश आहे. बघा, डायरेक्शन चेंज झाली, डावीकडून उजवीकडे लेफ्ट राईट फिरायला लागला. माझं नाव आकाश आहे. चला करा बरं, खोटं नाव विचारा. चला. व्हेरी नाईस सोनू मॅम. अजून, चला, हा, व्हेरी नाईस सुनीता मॅम, व्हेरी नाईस. ओके, व्हेरी नाईस विनय सर, परफेक्ट. ठीक आहे, चलो, ठीक आहे. स्टॉप करा. हा, आता बघा काय करायचं आहे. काहींच होते, काहींच नाही होते, मला सगळं माहिती, मी सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे, घाबरून. आता तुम्हाला काय करायचं आहे, लगेच जागेवरून उठू नका. तुम्हाला मी अगोदर 2 तास सांगेल, जेव्हा जागेवरून उठायला सांगेल तेव्हाच उठा. आता काय करायचं, तुम्ही काय करायचं, डाउजर घ्यायचं आणि समजा तुमच्या घरात देवघर असेल, देववारा असेल, त्याच्या वरती किंवा समोर पकडायचं आहे आणि विचारायचं की इथली ऊर्जा कशी आहे, इथली एनर्जी कशी आहे. जर सकारात्मक असेल तर ते गोल गोल फिरेल, किंवा घरात देवघर नसेल, देववारा नसेल, घरात एखादा पवित्र ग्रंथ असेल, गीता, कुराण, बायबल, त्याच्यावर जाऊन पकडायचं आहे. दुसरं, हे करा तुम्ही अगोदर, अजून जाऊ नका. रिझल्ट कसे येतात बघा. तिथून झाल्यानंतर लगेच कुठं जायचंय बघा, लगेच तुम्ही घरात डस्टबिन जिथे पण आहे, डस्टबिनचं झाकण उघडा, डस्टबिनवर ठेवा आणि विचारा इथली एनर्जी कशी आहे. ओके, हे 2 प्रयोग करायचे आहेत. आता तुम्ही जाऊ शकता. आधी पॉझिटिव्ह ऊर्जा चेक करा, त्याच्यानंतर येऊन मला ती डस्टबिन वाली ऊर्जा, दोघी एक्सपिरियन्स सांगा. जा आता तुम्ही.
चला जा बरं, दोघी चेक करूया. जे करून आले ते तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकतात. ओके, ज्यांचं झालंय ते काही बोलू शकतात. हँड रेज करायचा फक्त. तर खूप गर्दी होते बोलायला. चला, सुनीता मॅम आले आहेत, त्यांनी विचार. हा बोला सुनीता मॅम, काय एक्सपिरियन्स आहे? देवघराच्या इथे क्लॉकवाईज फिरला ओके. आणि डस्टबिनच्या तिकडे अँटी क्लॉक. चला, मी काही केलं काही तर मी काही नाही केलं, सगळं तुम्हीच केलं हा? ओके. चला, व्हेरी नाईस. बघा बरं किती पॉवरफुल आहे तुम्ही. चला, बाकीच्यांचे पण एक्सपिरियन्स घ्यायचे मला. हा, ओके. अजून कोण करून आला आहे? चला, कोण करून आले अजून? सुचिता मॅम, झालं का? करा बरं, सांगा बरं मला काय एक्सपिरियन्स होता. चला, विनय सर खूप एक्साइटेड आहे. विनय सर बोला सर, काय बोलतात रिझल्ट? अनम्यूट करा, अनम्यूट करा. अनम्यूट तर करा. हा बोला हा सर, काय एक्सपिरियन्स आहे? देवघराच्या इथे जोर जोरात गोल गोल फिरत होतं, क्लॉकवाईज मस्तपैकी एकदम. आणि डस्टबिनच्या इथे अँटी क्लॉकवाईज बरोबर फिरत होतं. धन्यवाद सर, तुम्ही चांगलं स्टूल आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल. चला ठीक आहे. श्री बघा स्वामी खूप समर्थ. पॉवरफुल आहे तुम्ही. तुमची मनाची शक्ती सांगतो मी, अजून खूप काही करायचंय तुम्हाला. ओके, चला ठीक आहे. अजून नेक्स्ट कोण करून आलं? हा बोला, काय नाव तुमचं? स्नेहा मॅम, बोला बरं, काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? सर, देवघर म्हणजे स्पीडने गोल गोल फिरत, म्हणजे क्लॉकवाईज फिरत होतं सर, एकदम म्हणजे स्पीडने. ओके, चालेल. खूप छान वाटलं सर मला. तुम्ही पण मॅजिशियन आहे. चला ठीक आहे, चला. खूप मजा येणार आहे तुम्हाला लाईफ टाईम. तुम्ही ना कुणाच्याही घरात जाऊन, गावाला जा, मैत्रिणीकडे जा, कॉलेजला जा, कुणाची पण एनर्जी चेक करा. ओके, सर्व थँक्यू सर. खूप मजा येणार आहे छोट्या छोट्या गोष्टी करायला. हा, बोला मेघना मॅम, बोला. सर, अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. रोज नवीन नवीन शिकायला मिळतंय. थँक्यू सर, तुम्ही स्रोत बनून आलात आमच्यासाठी. आणि खूप अमेझिंग आहे टेक्निक सर. देवाराच्या इथे एकदम म्हणजे क्लॉकवाईजच फिरत होतं, डस्टबिनच्या इथे अँटी क्लॉकवाईज फिरत होतं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट सर. वेलकम. चला, असं पण कोणी सांगा ज्यांचं फिरलं नाही, सगळ्यांचंच फिरत असं होत नाही. ओके, त्यांचं पण मी घेईन. हा, सुषमा मॅम, बोला बरं. अनम्यूट करा. हा हा. थांब, मला तर खूप सुष- एकदम अगदी जादू झाल्यासारखी वाटली एकदम. खूप अच्छा अच्छा. सुंदर. हा, पहिल्यांदा माझं नाव घेतल्यावरती काहीच हललं नाहीये, पण थोड्या वेळाने छान हलायला लागलं. आणि देवाच्या इथे तर इतकं छान फिरत होतं की मी मिस्टरांना बोलवलं, बघा येऊन बघा कसं किती सुंदर ते होतं, पॉझिटिव्ह एनर्जी. आणि डस्टबिनच्या इथे पण मला नेल्यावरती उलट लगेच. तुमची आयडिया मस्त आहे, पण ते लॉक लावलं ना तुम्ही, ते आवडलं मला. मला सांगेल मी कुणाला पुढच्या वेळेस करायला. ही आयडिया मस्त आहे, कारण त्याच्यात हा, वजन आहे ना खाली, चांगलं वर्क करतं. हा हा. ते मला मिस्टरांनी आणून दिलं शेवटच्या क्षणाला. नाही नाही नाही, छान आहे, छान आहे, काही problem थँक्यू सर. नाही. चला, खरंच आता पुढचं पण शिकवा. हा बोला, मी बोललो ना, चौथ्या हा दिवशी सगळे बोलायला लागतात, इतक्या दिवस स्क्रीनवर शांत असतात, मला माहिती. बोला मॅडम. हा हा सर, मी फिरवलं हे असं. तर देवाजवळी पण काही एवढं फिरलं नाही, असंच थोडं फिरलं. आणि डस्टबिन मध्ये पण असं गेलं तर तिथे काही नाही, नाही, मी तुमचं फिरत. ऍक्च्युली नाही, ऐकून घ्या. ते ना तुमच्या दोराला प्रॉब्लेम आहे, तो ना त्याला पूर्ण खाली सुटत नाही. थोडं ग्रॅव्हिटीचं फिजिक्स पण बघायला लागतं. बघा, तो दोरा जर सोडला ना, तो स्ट्रेट राहत नाही, परत वरती येतोय. दोरा अच्छा अच्छा. चेंज करा, तुम्ही दोरा चेंज करा. ओके, थोडस फिजिक्स पण बघायला लागतं, सगळं काही स्पिरिट. ओके, बऱ्याचशा गोष्टी बघायला लागतात. हा, अश्विनी मॅम, बोला बरं. सर, माझं देवघराजवळ तर खूप फास्ट मध्ये राऊंड फिरलं. आणि डस्टबिन जवळ सुरुवातीला बऱ्याच वेळपर्यंत ते एकाच पोझिशन मध्ये, स्ट्रेट पोझिशन मध्येच होतं. आणि मग नंतर ते अँटी क्लॉकवाईज फिरलं. ठीक, चला.
चला ठीक आहे, खूप एक्सपिरियन्स आहे बघा. मी तुम्हाला सांगतो, मला अजून झिबू सिम्बॉल शिकवायचे, चार्ट पण शिकवायचे हा. पण तरी एक दोन घे. हा सोनू मॅम बोला. हा बोला. सर मला ते हे काही कळलंच नाही सर मला याचं. काही परत रेकॉर्डिंग बघा, तुम्हाला समजेल हळूहळू. टेन्शन घेऊ नका. आणि परत सगळं खूप जास्त सिलेबस आहे. परत एकदा रेकॉर्डिंग बघा, नाही तर संध्याकाळच्या बॅचला परत या, काही प्रॉब्लेम. मला मग ते कसं मला रेकॉर्डिंग पाठवाल का मग? रोज येते रेकॉर्डिंग. टेन्शन नाही तर संध्याकाळचं बघा. ओके चला, मला चार्ट शिकवायचे, खूप सिलेबस बाकी. जेंट्स लोकांना हे सरांचं झालं. ओके चला, का खरंच अर्जंटच आहे तर बोलू शकतात, नाही तर मी पुढचं शिकवायला घेतो. हा चला, पण आता शिकवायला घेऊया, जास्त सिलेबस आहे हा. तर बघा, हे गोष्टी कशा बघा, पेंडुलमचा उपयोग आपण कशासाठी घेतो? नियमित निर्णय घेण्यासाठी, हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी, ऊर्जा संतुलन चक्र शुद्ध करण्यासाठी, स्वास्थ्य आणि उपचाराबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी, डिस्टन्स हिलिंग आणि रेकी सोबत वापरासाठी. हे जे तुम्ही टेम्पररी बनवलेलं आहे ते तुम्ही असे छोटे मोठे प्रश्नांची उत्तरं नक्की काढू शकतात. ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण रेकीमध्ये पुढे जाऊन क्रिस्टलने पण हिलिंग करू शकतात, तेव्हा तुम्हाला असे क्रिस्टलचे घ्यायचे. ओके, तर बघा ह्या गोष्टी होतात कशा, काही नाही आहे म्हणजे असं काही मॅजिक वगैरे नाही. लक्षात घ्या, हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडने वर्क करत असते. आपण सगळे परमेश्वराचे प्रतिरूप आहे. परमेश्वराने आपल्याला खूप सगळ्या कला विद्या दिलेल्या आहेत, फक्त आपण तिथपर्यंत जोडले गेलेलो नाही आहे. तर कुठून ना कुठून असं माझ्यासारखं कोणी अशा आपल्याला सांगत असतं, तर आपल्याला कळून जातं आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे. याचा उपयोग कुठे कुठे करायचा बघा. आता मी तुम्हाला पहिली गोष्ट, देवघर आणि डस्टबिन हे दोन उदाहरणं का दिले, त्याच्या मागेही कारण आहे. आता बघा कसं असतं दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या घरात कसं होतं. जसं तुम्ही टॉयलेट एक प्रेम कथा पिक्चर बघितलाय ना. बघा, गावाकडे अगोदर लोक काय करायचे, टॉयलेटमध्ये आपलं टॉयलेट जे आहे घरामध्ये नाही बनवायचे. कशासाठी? कारण ते बोलतात अन्न परब्रह्म आहे आणि ती एनर्जी टॉयलेट घरात असेल तर ती एनर्जी त्याच्यात जाईल. आता होतं कसं बघा, तुम्ही स्वतः चेक केलं आहे, तुमच्या डस्टबिनची एनर्जी निगेटिव्ह आहे. बऱ्याचशा लोकांचं काय असतं, डस्टबिन कुठे असतं माहितीये का? किचन ओट्याच्या खाली असतो. तुम्ही तिथेच स्वयंपाक करत आहे, तिथेच ते घाण आहे. मग काय होतं, तीच एनर्जी तुमच्या अन्नामध्ये जाते, अन्न दूषित होतं, तुम्ही आजारी पडतात. तर लक्षात घ्या, तुम्ही जितकं घर तुमचं खराब असेल, घरात पसारा असेल, घाणेरडं असेल, झाडू वगैरे नाही मारत, त्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही, सरस्वती येत नाही, लोक वारंवार आजारी पडतात. तुम्ही पैसे आल्यांचे घर बघा, खूप मल्टरीचे लोक क्लिनलीनेस मध्ये एक नंबर असतात. स्क्रॅपच्या वस्तू असतात अडगळीच्या, त्यांच्यासाठी ती अडगळीची खोली असते, त्यांचा एक खाली स्टोर रूम असतो. लक्षात घ्या, ते खूप एनर्जीला प्रोटेक्ट करतात. तर नेहमी स्वच्छता ठेवत जा, स्वतः स्वच्छ राहत जा. एनर्जी इज एव्हरीवेअर. ओके, तर माता लक्ष्मी, माता सरस्वतीला जीवनामध्ये घ्यायचं असेल, नेहमी सगळं काही पॉझिटिव्ह आहे याची खात्री करत जा. पेंडुलमचा उपयोग कुठे करायचा, थोडस फन वे मध्ये घेऊया आपण. तुम्ही काय करायचं बघा, मी तुम्हाला चार्ट नंतर तसं तर शिकवणारच आहे. चला, सेकंड थिंग, काही लोकांची उत्तर बरोबर नाही आली, काही लोकांना हल्लं नसेल, सगळ्यांची उत्तर तशी येत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, परत तुमचं याच्यासाठी शांत मनस्थिती खूप महत्वाची आहे. तुमचं माइंड थोडस स्टेबल पाहिजे, अदरवाईज ते चांगल्या प्रकारे वर्क करत नाही. ओके, आलं लक्षात? तर तुमचं थोडी शांत मनस्थिती पाहिजे. सेकंड थिंग, आता मी बोललो 90% केसेस मध्ये असं असेल, काही लोकांसाठी होचं उत्तर क्लॉकवाईज असू शकतं आणि नाहीचं उत्तर अँटी क्लॉकवाईज असू शकतं. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, कॅलिब्रेशन. आधी तुम्ही त्याला विचारून घ्यायचं, जर तुझं उत्तर हो असेल तर तुझी मुवमेंट कशी असणार. मग कदाचित अशी असेल, एखाद्यासाठी लेफ्ट राईट असेल, एखाद्यासाठी क्लॉकवाईज असेल. तर आधी त्याला विचारून घ्यायचं, कॅलिब्रेशन करायचं आहे. दुसरं, पेंडुलम कोणी यूज करू शकतो, याच्यासाठी रेकी यायलाच पाहिजे अशी काही गरज नाही. छोटे मुलं पण यूज करू शकतात. पण तुमच्याकडे रेकी आहे म्हणून तुमचे उत्तर दुसऱ्यांपेक्षा थोडेसे चांगल्या पद्धतीने, थोडे चांगले येतील, अॅक्युरेट येतील. ओके, आलं लक्षात? तर याच्यामध्ये ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला चार्ट यूज करायचे असतात. बघा, तर हे सगळ्यासाठी चार्ट असतात, ते चार्ट मी शिकवणार आहे.
आता बघा हे चार्ट काय असतात, येस नो असे वेगवेगळे चार्ट असतात, ते कसे वापरायचे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर मी पण जेव्हा हे ब्राउझर घेतलं होतं तर मला त्याच्याबरोबर असं एक चार्ट भेटला होता, त्याच्यावर सगळा येस नो संडे मंडे ट्युजडे कुठलंही उत्तर आपण शोधू शकतो. तुम्हाला काय करायचं आहे त्याची गरज नाही आहे. आणि बघा मी जे शिकवणार आहे ते खरंच वर्क करतं का नाही, परत तुम्ही गुगलवर जाऊ शकता, गुगलला विचारू शकता ओके काही डाऊट असेल तर. बघा पेंडुलम डाउजनचे चार्ट हे असतात, ते गुगलवर देखील तुम्ही भेटतात, तुम्ही डाउनलोड करू शकतात. ओके बघा आपण विचारू याला वन मिनिट. बघा पेंडुलम डाउजिंग चार्ट आता फॉर हेल्थ फॉर मनी प्रत्येक गोष्टीसाठी असतात. ओके आपण जरा असं बॅक जाऊ. हे बघा असे वेगवेगळे चार्ट्स असतात, तुम्हाला जो चार्ट हवा तो तुम्ही डाउनलोड करून वापरू शकतात, पण तुम्हाला या सगळ्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला ऑलरेडी आता जे शिकवणार आहे ते PDF तुम्हाला येऊन जाणार आहे, उद्या तुमच्या नोट्सवर सगळे चार्ट्स येऊन जातील. ओके बघा हे असे चार्ट आहे, तुम्हाला काय करायचं आहे, जो सेंटर पॉइंट आहे तो तुम्हाला इथे त्याचा मेन डॉट असतो किंवा इथे ठेवायचा आहे. मी चार्ट तुम्हाला अगोदर सांगतो कुठला चार्ट कशासाठी वापरायचा आहे. तर पहिला चार्ट बघा हा आहे 7 चक्राचा चार्ट. याच्याने तुम्ही कुणाची प्रश्नाचे उत्तर विचारू शकता. तर काय करायचं, तुम्ही जेव्हा याची प्रिंट आउट काढणार, कलर प्रिंट आउट काढायची जर वापरायचं असेल तर काय करायचं, ज्याचे ही चक्रास चेक करायचे आहे पेन्सिलने इथं त्याचं नाव लिहायचं आणि वय म्हणजे मिनिमम इन्फॉर्मेशन, वय जन्मतारीख जितकी तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहिती पाहिजे तुम्ही कुणाचं करत आहे. पेन्सिलने का लिहायचं, कारण नंतर तुम्ही खोडू शकतात इरेजरने, दुसऱ्यांसाठी वापरू शकतात, म्हणून पेन्सिल. तर हे 7 चक्र विचारायचं, तुमचं स्वतःच विचारू शकतात, माझं कुठलं चक्र अंडर ऍक्टिव्ह आहे, बेस रूट चक्र कसं आहे, सेक्रल कसं आहे. मग हे डाउझर त्या दिशेला बरोबर फिरतं, त्या कागदावर प्रत्येक ठिकाणी फिरतंय. 7 चक्राचं आहे. तुम्हाला स्वतःला करायचं असेल, आता लक्षात घ्या काय करायचं, काल मी तुम्हाला 7 चक्राचं सगळं शिकवलं आहे. समजा एखादी व्यक्ती झोपली आहे तर तुम्ही काय करायचं, डाउझर सर्व त्याच्या शरीरावरही करू शकता. हृदय चक्रावर ठेवायचं, त्याला खाली झोपवायचं आणि बघायचं पॉझिटिव्ह आहे एनर्जी की निगेटिव्ह आहे. थर्ड आय चक्र घ्या, सो अँड सो. तुम्ही या पद्धतीने एखाद्याचं चक्र चेक करू शकता, किंवा व्यक्ती बाहेर असेल तर तुम्ही डिस्टन्सने पण असं करू शकता. दुसरं आहे एखादी वस्तू हरवली असेल, एखाद्याची वस्तू हरवली असेल तर काय करायचं, तुम्ही बघा त्याला विचारायचं, त्या वस्तूचं नाव लिहायचं, ती वस्तू कुणाची आहे पेन्सिलने लिहू शकतात, इथे ठेवायचं, पॉइंटर इथे ठेवायचं आणि त्याला विचारायचं की ही हरवलेली वस्तू कुठे आहे. मग बघा तो जिथे हरवली असेल तिथे तो बरोबर मूव्ह करेल. ओके बघा घरामध्ये आहे, कारमध्ये आहे, फ्रेंडकडे आहे, किंवा मिसप्लेस झाली आहे, मी कुठे पडली आहे माझ्याकडून, कामाच्या ठिकाणी आहे, सो अँड सो असे उत्तर तुम्हाला भेटू शकतात. जसं पाहिजे तसा चार्ट तुम्ही नंतरून कलर प्रिंट आउट काढून घ्या. हे काय आहे, हा चार्ट खूप सुंदर आहे. हा चार्ट आहे ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांना बोलता येत नाही, आपल्याला माहिती नाही त्यांच्या फिलिंग्स, किंवा जे छोटे मुलं असतात ज्यांना अजून बोलता येत नाही, ते छोटे मुलं असतात 9 महिन्यापर्यंत तरी काही मुलांना बोलता येत नाही, तर तुम्ही याला विचारू शकतात की याला झालं काय आहे, याच्या कुठल्या बॉडी पार्टला प्रॉब्लेम आहे. बघा हेड, माउथ, इयर, आय सगळं काही दिलेलं आहे. सध्याची फिलिंग कशी आहे याची, घाबरलेला आहे, नाराज आहे, सिक आहे, मग त्याचं कारण काय आहे आणि त्याला कसली गरज आहे. तर हा चार्ट तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे मिळवून द्यायला मदत करेल. हा वाला कशासाठी बघा, एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस, म्हणजे तुम्ही स्वतःच विचारू शकता सध्या तुमची एनर्जी डाऊन का आहे, किंवा घरातील सदस्य असेल त्यांचीही. मग इथे ठेवायचं आणि त्याला विचारायचं ह्या व्यक्तीची, तुमचं जरी विचारायचं असेल तरी तुमचं नाव आणि जन्मतारीख लिहा, काही प्रॉब्लेम. आणि त्याला विचारायचं की माझं एनर्जी ड्रेनिंग म्हणजे शरीर मी सारखं आजारी का पडत आहे. मग जे उत्तर असेल ते की तुम्हाला ऍडिक्शन आहे, तुमचे नक्षत्र खराब आहे, चक्र इम्बॅलन्स आहे, डाएट मध्ये प्रॉब्लेम आहे, इमोशनल इश्यू आहे, सो अँड सो सगळं तो तुम्हाला गाईड करेल. करिअर संबंधित विचारू शकतात, तुम्हाला कुठे जॉब करत असाल तर तुम्हाला प्रोफेशन चेंज करायची गरज आहे, जॉब चेंजची, की
कामाच्या प्रती तुमचा ऍटिट्यूड चेंज करायची गरज आहे, सो अँड सो. ओके, तर तुम्ही ह्या पद्धतीने याला विचारू शकता. हे कसलं आहे, आरोग्यासाठी सेम. तुमचे समजा पॅरेंट्स वगैरे गावाला आहे, मुलं बाहेर शिकायला आहे, तिथे त्यांचं नाव लिहायचं आणि विचारायचं की आता फोन वगैरे लागत नसेल, पॅरेंट्स गावाला असतील, म्हातारे असतील, तर विचारू शकतात की सध्याची यांची पोझिशन कशी आहे. समजा डोळा घेतला, मग बघा आय, इयर, नोज सगळे बॉडी पार्ट आहे, मग कंडिशन कशी आहे, क्रिटिकल, पुअर, फेअर, गुड, एक्सलंट, सो अँड सो. ओके, ह्या पद्धतीने करू शकतो. रोमॅन्टिक पार्टनर, सध्या लग्न जमत असेल किंवा एखाद्याचं जमलं असेल, तर तुम्ही त्याच्याबद्दल विचारू शकतात की ही व्यक्ती तुमच्यासाठी बरोबर आहे का, नॉट फॉर यू, ग्रेट मॅच, अजून इन्फॉर्मेशनची गरज आहे किंवा मोर टाइम निडेड. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही याला विचारू शकता. हे पण सुंदर आहे. सगळ्यात मस्त काय माहिती, आणि लक्षात घ्या, हे चार्ट डाउनलोड करण्याची अशी गरज नाही आहे. तुम्ही काय करू शकतात, हे कंपास आपल्याकडे ह्या शेपची कंपास बॉक्स मध्ये आपलं हे असतं. ओके, राईट अँगल सारखे असं असतं. तुम्ही काय करायचं, अशा लाईन मारायच्या, आणि समजा अजून एक मॅजिक ट्रिक सांगतो. स्वतःचेच तुम्ही सगळे 10 ते 100% लिहा आणि त्याला विचारा 10वीला तुम्हाला किती टक्के होते, 12वीला किती पर्सेंटेज होते. तो बरोबर तिथेच जाईल. मग थोडेसे हसबंडचे पण टाकून बघा, थोडस प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसने तुम्हाला खूप छान आन्सर भेटणार. ओके, तर असे काही चार्ट आहे, तुम्ही वापरू शकता. तर बघा, सावधगिरी आणि नियम काय आहे. पेंडुलम डाउजिंग खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरू नका. नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण घ्या. म्हणजे तुम्ही एखाद्याची हिलिंग कराल क्रिस्टल पेंडुलमने, ते ऍडव्हान्स लेवलला आहे. जर करत असेल तर 1 2 3 प्रोसेस करायची आहे, जे काल मी तुम्हाला शिकवलं. चार्ज विल प्रोटेक्ट पाम चक्रा. ध्यानपूर्वक मन तयार करूनच डाउजिंग करा. अतिविश्वास न ठेवता संयमाने निर्णय घ्यायचा. पेंडुलम डाउजिंग एक प्राचीन पण प्रभावी पद्धत आहे. योग्य सरावाने आपण अंतर्ज्ञान आणि ऊर्जेशी जोडले जाऊ शकतो. आणि लक्षात घ्या, याच्यासाठी शांत मनस्थिती खूप गरजेची आहे. तुमची एखादी वस्तू हरवली ना, तुम्ही त्याला विचारू नका, तुमच्याकडून ते उत्तर बरोबर येणार नाही, तुम्ही गोंधळलेले असतात. तर अशा वेळेस दुसऱ्यांना सांगायचं, तू माझे प्रश्न विचार. ओके, कारण समोरचा व्यक्ती न्यूट्रल असतो, तर न्यूट्रल असणं खूप जास्त गरजेचं आहे. चला, आता डाउजिंग संबंधी ज्यांना काही प्रश्न असतील, आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. मग मला झिबू सिम्बॉल शिकवायचे तुम्हाला. ओके, चला, काही डाऊट आहे आता डाउजिंग बद्दल? ठीक आहे, झिबू सिम्बॉल शिकवू. आता वही पेन घेऊन बसायचं आहे. झिबू सिम्बॉल खूप मॅजिकल सिम्बॉल आहेत. चला, ठीक आहे, झिबू सिम्बॉल. आणि बघा, छोट्या छोट्या गोष्टी डाउजरला विचारत जा, म्हणजे कसं माहिती का, तुमची एक प्रॅक्टिस होऊन जाईल. आता समजा तुमच्याकडे कुठे जायचं आहे, 3-4 साड्या ड्रेस काढले, कुठं पार्टीला जायचंय, हळदी कुंकूला, लग्नाला, इथे लेडीज जास्त आहे म्हणून सांगत आहे. मग तुम्ही हसबंडला विचारता, मी कुठली साडी घालू, कुठला ड्रेस. हसबंड लोकांना एवढा काही इंटरेस्ट नसतो, ते स्वतःच एक शर्ट वर्षानुवर्ष वापरतात. तर तुम्ही काय करायचं, तिथे त्या 3 वस्तू ठेवायच्या. डाउजरला विचारायचं, आज माझ्यासाठी कुठला ड्रेस नक्की, कुठली साडी. ते डाउजर बरोबर तिकडे फिरतं. ओके, असं छोटं छोटं फन वे मध्ये तुम्हाला यूज करायचं. ओके, पण हिलिंग करताना काळजी घ्यायची, पण ते तुम्ही ऍडव्हान्स लेवललाच करा. चला, आता आपण दुसरे सिम्बॉल शिकणार आहे, झिबू सिम्बॉल. आता बघा, हे जे झिबू सिम्बॉल आहे, झिबू ही एक दैवी भाषा आहे, जी चिन्हाद्वारे व्यक्त केली जाते आणि आपल्या दैनंदिन जीवनात मदत करण्यासाठी वापरली जाते. तर बघा, हे काय आहे तुम्हाला सांगतो मी थोडस साध्या भाषेमध्ये. काही लोकांना एंजल थेरपी हा सब्जेक्ट माहिती आहे, तर त्या डॉरेन वर्चू नावाच्या महिला आहे, त्यांनी ते बुक लिहिलेलं आहे. तर मी पण एक एंजल थेरपिस्ट आहे, माझे पण एंजलचं झालेलं आहे. तसंच झिबू सिम्बॉल काय आहे, झिबू सिम्बॉल देखील एक डेब्री नावाच्या महिला होत्या, स्वतः देवदूतांनी, एंजल्सने त्यांना दर्शन देऊन हे सगळ्या सिम्बॉल दिलेले आहेत. तर ऑप्शनल आहे, तुम्हाला विश्वास असेल तर वापरा, नाहीतर नका वापरू. पण जर वापरले, याचे रिझल्ट चमत्कारिक आहे, खूप मिरॅक्युलस रिझल्ट आहे. लक्षात घ्या, प्रत्येक सिम्बॉलची स्वतःची एक एनर्जी असते. ओम असेल, क्रॉस असेल, काही असेल, सिम्बॉल स्वतःमध्ये एक ऊर्जा ग्रहण करत असतो. काढायचं खूप सोपं आहे. जेही सिम्बॉल मी तुम्हाला शिकवेल ते तुम्हाला लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहेत. निळ्या पेनाने काढा, सगळ्यांनी एकच पेन ठेवा.
मग तुम्ही हातावर काढू शकता, इथे काढू शकता, मांडीवर, खांद्यावर कुठे काढायचं आहे मी एक एक करून सांगेन. लेफ्ट बॉडी पार्टवर कशासाठी? कारण डावी बाजू आपली रिसेप्टिव्ह एरिया असतो, स्वीकारण्याची बाजू असते. ओके, सर्वस्वी तुमच्यावर आहे. तुम्हाला ना त्याच्यासाठी रेकीसारखी प्रार्थना पण बोलायची नाहीये, फक्त काढायची आणि त्याच्याशी थोडस कनेक्ट व्हायचं आहे. ओके, तर खूप सुंदर आहे. रेकी बरोबर याचा उपयोग केला तर खूप छान रिझल्ट आपल्याला येत असतात. हा बघा, तर पहिला सिम्बॉल आहे प्रॉस्परिटी. काढायचा कसा बघा, वरतून सुरुवात करा आणि असा असा आधी तुम्ही वहीवर काढा, तुमचं नोट्सवर काढा आणि असा ए कम्प्लीट करा. भाषेकडे बॉक्स मध्ये आहे. ओके, बघा हा सिंबल कशासाठी आहे बघा, जीवनातील सर्व क्षेत्राच्या भरभराटीसाठी, म्हणजे समृद्धी, पैसा, करिअर, संबंध, आरोग्य यामध्ये तुम्हाला प्रगती वाढवण्यास हा सिंबॉल काढायचा आहे. जीवनामध्ये पॉझिटिव्ह फ्लो सक्रिय करण्यासाठी, सक्सेस आणि अचिव्हमेंट मॅनिफेस्टेशन मध्ये. आता ज्यांना कुणाला विश्वास नसेल, आणि लक्षात घ्या एक गोष्ट, झिबू सिम्बॉल टोटल 88 झिबू सिम्बॉल्स आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये फक्त 4-5च शिकवणार आहे, बाकीचे मी माझ्या पुढच्या कोर्सला शिकवेल. सगळेचे सगळे सिम्बॉल मी नेक्स्ट क्लासला पुढच्या लेवलला शिकवले जातात. सध्या थोडे फ्री सेशन आहे म्हणून 4-5 देत आहे तुमच्या कामाचे. ओके, दुसरं, आता विश्वास नसेल तर परत तुम्ही स्वतःची वेगळी रिसर्च करू शकता. तर आता बघा प्रॉस्परिटीचा सिम्बॉल किती कामाचा आहे, कसा वापरला जातो, आपण थोडस याला परत गुगलवर बघूया. ओके, टाईप करून बघू. आता तुम्हाला जसं क्रिस्टल असतात, तुम्हाला असं माहितीये का, 1 मिनिट, झिबू कॉइन्स असतात, झिबू कॉइन्स पण असतात. सिम्बॉल खूप पॉवरफुल आहे. बघा माझा झिबू कॉइन घरी आहे, इथे नाहीये. तर बघा हा झिबू कॉइन आहे, बघा याच्यावर तो सिम्बॉल काढलेला आहे, बघा प्रॉस्परिटीचा सिम्बॉल आहे. तुम्हाला दिसत आहे का, की अजून मोठं करू? हे बघा असा हा जो सिम्बॉल आहे, तर क्रिस्टल घ्यायला गेले तर क्रिस्टलच्या दुकानामध्ये असे झिबू कॉइन देखील असतात. तर खूप पॉवरफुल आहे हा प्रॉस्परिटीचा सिम्बॉल आहे ना. हा सिम्बॉल तुम्हाला काय करायचं आहे, डाव्या हातावर काढू शकतात तुम्ही. काय करायचं, आणि मी जितके सांगेल 3 सिम्बॉल एक संगती काढले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे जरी काढला तर तुमचा धंदा असेल, बिझनेस असेल, छान समृद्धी येत असते. ओके, तर तुम्ही ह्या पद्धतीने असं, आता मी इथे काढलेला आहे हातावर, खूप छान रिझल्ट देतात. हा चला करतो सगळ्यांना परत आणू. ओके, तर पहिला झाला प्रॉस्परिटीचा सिम्बॉल. दुसरा सिम्बॉल लिहून घ्या, हा आहे पैशासाठी, अबंडन्स, अनलिमिटेड अबंडन्स. अमर्यादित विपुलता. अबंडन्स हा शब्द मराठी लोकांना माहिती नसतो म्हणून घेत नाहीत. अबंडन्स तुमच्या जीवनात तशा काही गोष्टी येत नाही. तर अमर्यादित विपुलता, पैशाचा अनलिमिटेड फ्लो सक्रिय व्हायला पाहिजे जीवनात. तर आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, पैशाचा प्रवाह वाढण्यासाठी, रोजचा तुमचा धंदा बिझनेस असेल, हातावर काढून ठेवायचा, चांगले चांगले क्लायंट तुम्हाला यायला लागतात. ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी, नवीन काम, क्लायंट आणि व्यवसाय वाढीसाठी, मॅनिफेस्टेशन प्रक्रियेमध्ये इच्छा पूर्ण होण्यासाठी, इंटेन्शन सेट करताना. तर हा देखील तुम्ही तुमच्या हातावर काढू शकतात. काय करा, वरतून सुरुवात करा, आपला एच आहे ना इंग्लिशचा, असं वरतून सुरुवात करा, असा एच कम्प्लीट करा आणि नंतर ते 3 स्ट्रोक द्यायचे. ओके, मी पण काढून घेतो, 1-2 ऑर्डर येतील मला कामाचे. खूप छान काम करतो. ओके, माझं नाही, सर्वांबरोबर सर्वांचे रिझल्ट आहेत छान छान छान. आणि काय करायचं, रात्री पुसला तरी चालेल. तुम्ही काय करायचं, आंघोळ वगैरे झाली, काढून घ्यायचं आणि बघायचं त्याच्याकडे, हातावर ठेवायचा 5-6 तास, बघत राहायचं त्याच्याकडे, की देणार आहे मला हा सिम्बॉल, माझ्यासाठी वर्क करणार आहे. निळ्या पेनाने करा, खूप छान.
ओके, त्याचे पण झिगू कॉइन असतात. अबंडन्सचा सिम्बॉल काढायचा. तिसरा सिम्बॉल आहे, हा आहे लवचा सिम्बॉल. तर असं करा तुम्ही, असा उलटा व्ही शेप मध्ये आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला असं काढायचं आहे. 2 लाईन आणि नंतर एक 3 डॉट करत 3 स्ट्रोक काढायचे आहेत. ज्यांना काही प्रश्न असेल अनम्यूट करून विचारा, पण सिम्बॉल संबंधित विचारा. जे शिकवताय तुम्ही अनम्यूट करून लगेच प्रश्न विचारू शकतात. ओके, तुम्ही तसं सेटिंग. हा बोला. सर हा. बोला. सर आवाज येतोय? हा येतोय. सर आपण म्हणजे लेडीज हे मेहंदीने पण काढू शकतात का? म्हणजे ते जास्त दिवस राहते म्हणून. परत सांगा मला प्रश्न. सर लेडीज मेहंदीने काढू शकतात का म्हटलं हे सिम्बॉल्स, म्हणजे जास्त दिवस राहतात म्हणून, की ब्ल्यू पेननीच काढावं लागेल तुम्हाला म्हणजे काय असं करायचं, काही? तो असंही तुम्ही रोज काढा पुसा, काही फरक पडतो. तुम्हाला पेनने तर काढायचं आहे, मेहंदीने काढलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, काढू शकतात तुम्ही. फॉरेनला लोक टॅटू काढतात. मी हो बघितलंय, गोव्याचे टॅटू वगैरे पण काढलेले असतात. पण नका काढू, आपल्या हो आवडीनिवडी कालांतराने बदलत असतात. हा ओके, बघा हा लवचा सिम्बॉल. ठीक आहे सर. एक मिनिट सर. थांबा. हा बोला. हॅलो थांबा. सर. हा बोला चला बोला ना. सर, हे जे सिम्बॉल म्हणजे क्रिस्टलच्या शॉप मध्ये मिळतात ना, ते सांगतात आपण रेखी दिली आहे वगैरे, म्हणजे ह्याला रेखी द्यावी लागते. दिले तर तुम्ही देऊच शकता, तुमचा शक्तिपात झालाय, बिंदास द्या. याला गरज नाहीये. पण रेकी बरोबर युज केलं तर त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे. ओके, रेकी हिलर्स याला म्हणजे याला रेकी द्यायची नाही. हे स्वतःच रेकीला सपोर्ट करतात. रेकीची अच्छा. सिम्बॉलची वेगळी पॉवर आहे, याची वेगळी आहे. याला तुम्हाला रेकीने चार्ज नाही करायचं, याची स्वतःचीच एक ताकद आहे. ओके, आलं लक्षात? सर, ते सिम्बॉल म्हणजे आता हे कॉइन वगैरे आहेत ना, ते हातात जर घेतले तर ते व्हायब्रेट होतात? नाही, तसं काही नाही, व्हायब्रेट नाही. तुमची एनर्जी व्हायब्रेट होते. ओके, अच्छा. आता मी काय करतो, मी अगोदर सगळं शिकवतो, नंतर अनम्यूट करतो, कारण जो सिम्बॉल शिकवतोय त्याच्याविषयी प्रश्न येत नाहीये. कॉमन प्रश्न नंतर घेईल. हा सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव्ह, बिनशर्त प्रेम. भावनिक उपचारासाठी आहे. दुःख, राग, तणाव, जुने घाव सोडण्यासाठी, प्रेम करून शांतता वाढण्यासाठी, कपल, फॅमिली किंवा सेल्फ लव्ह वाढवण्यासाठी. दुसरा सिम्बॉल कुठे काढायचा लक्षात घ्या. तुमची मुलं आहेत, शाळेत जातात मुलं, त्यांचं कुणाशी जमत नाही शाळेमध्ये. मुलं मग तक्रार करतात की शाळेत कुणी माझं फ्रेंड नाहीये, टीचर रागवते. तुम्ही हा सिम्बॉल मुलांच्या हातावर काढा. हातावर नाही काढला, शाळेत चिडवतील, काय करायचं, खांद्यावर काढा. वरती तर तुमचं शर्ट येतं, खांद्यावर काढू शकतात. आणि सिम्बॉल खूप छान काम करतात. मला पण मुलगी आहे, शाळेत जाते, पहिलीला आहे. तुम्ही त्या पद्धतीने हा सिम्बॉल काढू शकता. याच्यानंतरच आहे आरोग्यासाठी ऑप्टिमम हेल्थ. आता बघा, सॉरी मी एक गोष्ट सांगायचं विसरलो. तुम्ही हे जे सिम्बॉल आहे ना, हे काय करायचं माहितीये का, दुसरी एक पद्धत आहे. तुम्ही याला कोऱ्या कागदावर काढायचं. कोऱ्या कागदावर तुम्ही ब्लँक व्हाईट पेपरवर काढायचं आणि याला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं. पाकिट, पर्समध्ये ठेवा. अबंडन्स प्रॉस्परिटीचे, तरीही पैशाचा फ्लो येत असतो. ओके, तर आता माझं मनी रेकीचं झालेलं आहे, तर हे माझं मनी रेकीचं कार्ड आहे. आता मिडा स्टार आहे, याच्यावर पण असा प्रॉस्परिटीचा सिम्बॉल आहे. हे वेगवेगळं आहे. तर पर्समध्ये ठेवलं का पैसे चांगले येत असतात. म्हणून तर तुम्ही दुसरी टेक्निक देखील यूज करू शकतात. म्हणून क्वेश्चन आन्सर नंतर घेतो मी, माझा शिकवण्याचा फ्लो जातो आणि तुमचे काही वेगळेच प्रश्न येऊन जातात. ओके, प्रश्न उत्तर नंतर घ्या. तर प्रॉस्पेरिटी, अबंडन्स तुम्ही असं कागदावर काढून ठेवू शकता. आता हेल्थचा सिम्बॉल आहे ऑप्टिमम हेल्थ. कसं करायचं याला, तुम्ही ही जी बारीक लाईन आहे इथून स्टार्ट करा आणि मग हात न उचलता बघा, जसा कम्प्लीट करायचा तसा करू शकतात. जी बारीक लाईन आहे तिथून सुरुवात करा. बघा, हा कशासाठी आहे, शारीरिक उपचारासाठी, वेदना, थकवा, कमजोरी किंवा आजारातून बरे होण्यासाठी, तुमची शरीराची नैसर्गिक उपचार शक्ती वाढवण्यासाठी, इमोशनल प्लस फिजिकल बॅलन्स साठी. आता काय करायचं तुम्ही बघा,
घरात एखादी व्यक्ती आजारी असेल, म्हणजे मी तुम्हाला थोडस स्क्रीन बंद करून सांगतो. घरात एखादी व्यक्ती सतत आजारी आहे, म्हणजे तुमचे वयस्कर आजी बाबा कोणी असतील घरात नेहमी आजारी असतात, किंवा तुम्ही स्वतः असाल, काय करायचं, कोऱ्या कागदावर हा सिम्बॉल काढायचा. ओके, हेल्थचा सिम्बॉल काढायचा, आणि शक्य असेल तर हिरव्या कलरने काढा, पण तुम्ही सध्या ब्लूज ठेवा. ते ऍडव्हान्स लेवलला खूप ते वेगळं सांगितलं जातं. सध्या ब्लूज काढा, कन्फ्युज नका हो, निळा पेनाने काढा. कागदावर काढायचं, आणि ना ते जे झोपतात ना, जेव्हा ते ती व्यक्ती, आजारी व्यक्ती झोपते ना, त्याच्या पिलो कव्हर मध्ये तो सिम्बॉल टाका. पिलो कव्हर मध्ये घालून ठेवा, एक इंटेन्शन द्या की या सिम्बॉलने या व्यक्तीला बरं वाटणार आहे आणि याच्या प्रकृतीत सुधार होणार आहे. आणि शिवाय तुम्ही तुमचा लेवल म्हणता शक्तिपात झाला आहे, पाणी चार्ज करून त्या व्यक्तीला देत जायचं. जसं अफर्मेशन द्यायचं, हे पाणी पिऊन या व्यक्तीला संपूर्णपणे काय सर्व आरोग्याची प्राप्ती झाली आहे. डबल इफेक्ट, जिबू सिम्बॉल पण द्या, पाणी पण द्या चार्ज करून. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही हेल्थचा सिम्बॉल ठेवू शकतात. ओके, त्या व्यक्तीच्या खिशात ठेवला तरीही चालेल, पण पिलो कव्हर खाली ठेवायचा. दुसरा आहे, हा आहे सेंटर्डनेस, केंद्रितपणा. विद्यार्थ्यांसाठी पण खूप महत्वाचा आहे. कसा काढायचा, खालून स्टार्ट करा. बघा, मग मराठीचा 6 आहे, आणि मग त्यालाच टच करून मराठीतला 7 आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सांगत आहे, तुमच्या मर्जीप्रमाणे काढून घ्या. हा सिम्बॉल कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढवण्यासाठी, अभ्यास करताना जर लक्ष विचलित होत असेल, काम करताना लक्ष विचलित होत असेल, तुम्ही कामाला लॅपटॉपवर बसले आणि परत युट्यूब, माझ्या बरोबर प्रीती मॅम स्क्रीनवर नका लिहू बरं, तुमच्या वहीवर लिहा ना, स्क्रीनवर लिहून कसं जमेल बरं तो सिम्बॉल. ओके, परत मी लावतो. तर बघा, मी पण कधी कधी काम खूप असतं आणि एखादी इंस्टाग्रामची रील आली, माझ्याबरोबर पण तसंच होतं, मग मी बघत असतो. ही गोष्ट खरी आहे, तुम्हाला सांगतो, माझ्याबरोबर पण होतं. मग मी हा काढून ठेवतो हातावर, मग एकदम फोकस्ड असतं. ओके, तर खूप छान आहे, करायचं. माइंड स्टॅबिलिटीसाठी, भावनिक उतार चढाव, चिडचिड किंवा ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी. ओव्हर थिंकिंग जरी होत असेल तरीही तुम्ही काढू शकता. फोकस आणि क्लॅरिटी मिळवण्यासाठी, अभ्यासाचे प्लॅन व्यवस्थित करण्यासाठी, किंवा इम्पॉर्टंट डिसिजन घेताना योग्य निर्णयासाठी, मन स्थिर करण्यासाठी. तर तुम्ही काय करायचं आहे, मी काय करतो माहितीये का, हा सिम्बॉल आहे, आणि याच्यानंतर अजून एक सांगेन रिसेप्टिव्हिटीचा. मी काय करतो, माझ्या मुलीची नोटबुक आहे, तिथे कुठेतरी मी नोटबुकवर काढून ठेवतो पेन्सिलने, जसं कुणाकडचं लक्ष जाणार नाही, आणि इंटेन्शन देतो की जे शिकवेल ते हिला खूप छानपणे ग्रहण होणार आहे. पुढे रिसेप्टिव्हिटीचं सांगेल. तुम्ही विद्यार्थ्यांच्या हातावर किंवा खांद्यावर वगैरे काढू शकता, अगदी मांडीवर काढला तरी चालेल, जिथे कोणी बघणार. तर हा सिम्बॉल आहे बघा पुढचा, रिसेप्टिव्हिटी म्हणजे ग्रहण क्षमता. तर असा तुम्ही 4 नंबर सारखा आहे, खूप सोपा आहे. हा कशासाठी आहे बघा, नवीन नवीन नॉलेज स्वीकारण्यासाठी, कठीण विषय, नवीन संकल्पना सहज समजण्यासाठी, मेंदूला माहिती ग्रहण करण्यासाठी, माइंड ओपन ठेवण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग्स आणि गायडन्स साठी, नवीन संधींसाठी तयार होण्यासाठी, म्हणजे नवीन ऑफिस, नवीन जॉब आहे, किंवा तुमचं एखादं लग्न झालं आहे, एखाद्या नवीन घरात जात आहे, त्या घरच्यांना समजून घेण्यासाठी, रिसेप्टिव्हिटी. तर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी, याला बोलतात स्वीकार शक्ती. तर तुम्ही हा सिम्बॉल काढायचं. मी पण हा माझ्या मुलीच्या खांद्यावर काढत असतो, तर छान काम करतो. ओके, होते अभ्यासात प्रगती. ओके, तर तुम्ही रिसेप्टिव्हिटीचा देखील स्वतःसाठी, मुलांसाठी नक्की वापरू शकता. सोपा आहे. याच्यानंतरचा आहे हा सिम्बॉल, मुलींसाठी खूप चांगला आहे. हा आहे ब्युटी सिम्बॉल. हा तुम्हाला तसाच हातावर काढा, कुठे काढा, तुम्ही अगदी कुठे काढू शकतात हा सिम्बॉल, तुमच्या मिररवर, तुमच्या कॉस्मेटिक, ज्यांचं ब्युटी पार्लर आहे त्यांनी फ्रेम करून पार्लर मध्ये लावलं तरी चालेल, कारण तुमचे कस्टमर सुंदर दिसले तर परत परत येतील. मग ज्यांचं सलून वगैरे आहे त्यांनी लावू शकतात, कॉस्मेटिक प्रॉडक्ट वर लावू शकतात, जसं तुम्हाला वाटेल तसं. ओके, तर बघा कशासाठी, त्वचेचं तेज वाढवण्यासाठी, डोळ्याखालील काळी वर्तुळे, म्हणजे तुमचं काही असेल स्किन रिलेटेड काही इश्यू असतील, ड्राय स्किन असेल
तर तुम्ही हे ब्युटीचे सिम्बॉल काढू शकतात. स्टार वगैरे असेल तर काढायचं. बघा रिझल्ट काढायला काय लागतं, नाही 1-2 दिवसात रिझल्ट आला, महिनाभर थांबा, 6 महिने थांबा, पेशन्स ठेवा. सिम्बॉल त्याचं काम करेल. ओके, करायला ना तुम्हाला त्याची प्रार्थना बोलायची आहे ना काही विकत घ्यायचं आहे, फक्त हातावर पेनाने काढायचं आहे. ओके, एवढे सिम्बॉल इनफ आहे. अजून एक सांगू एखादा, अजून एक सांगतो, शेवटचा सांगतो. चला, बाकीचे मी ऍडव्हान्स लेवलच्या क्लासमध्ये सांगेन. हा आहे रिलीज, सोडून देणे. काय सोडून देणे, बघा आता इथून सुरुवात करा आणि एच असतो आपला तसा कम्प्लीट करा. काय रिलीज करणे, बघा जुने भावनिक भार सोडण्यासाठी, जुने दुःख, राग, अपराधीपणा अशा अडकलेल्या भावना रिलीज करण्यासाठी. आणि मग त्याच्याने तुमच्या शरीरावर वेगवेगळे आजार देखील होणार नाही. पास्ट मेमरीज किंवा ट्रॉमा हील करण्यासाठी, भूतकाळाशी जोडलेली वेदना सोडण्यासाठी. ओके, मग तुम्हाला कॅन्सर सारखे आजार पण होणार नाही. ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी, सतत चालू असलेल्या विचारांचे चक्र थांबवण्यासाठी. मग तुम्हाला बीपी वगैरेचे पण त्रास होणार नाही. रिलेशनशिप रिलीजिंग, टॉक्सिक संबंध, जुने अटॅचमेंट किंवा पेन सोडण्यासाठी. बॉडी पेन रिलीज, स्नायूमधील ताण, थकवा, ब्लॉकेजेस, एनर्जी सोडण्यासाठी. तर याचं काही करा सिम्बॉल. एखादा बॉडी पार्ट दुखत असेल, तुम्ही त्या बॉडी पार्टवरही काढला. गुडघा दुखत असेल, गुडघ्यावर काढला तरी चालेल. उजवा गुडघा दुखतो तर उजव्या गुडघ्यावर काढा किंवा हेडचा सिम्बॉल त्याच्यावर काढा, ऑप्शनल आहे. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, अजून बाकीचे ऍडव्हान्स सिम्बॉल मग कसे काढायचे असतात, कुठल्या पेनाने, ते पुढच्या लेवलला शिकवेल. सध्या एवढं तुम्हाला इनफ आहे. ओके, आता बघा एवढेच सिम्बॉल आहे ना, याच्यानंतरच मी अजून सांगणार. आता बघा दुसरी गोष्ट, उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. उद्या तुम्हाला रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची, 7 चक्र मेडिटेशन कसं करायचं, तुमचं फायनान्शियल ब्लॉक, ओरामधून फायनान्शियल ब्लॉकेजेस कसे काढायचे, पितृदोष कसे काढायचे, नजर दोष कसे काढायचे, ग्रहांचे दोष कसे काढायचे शिकवलं जातं. 24 पॉईंट बॉडी हिलिंग, 12 पॉईंट बॉडी हिलिंग. आणि जसं आज मी तुम्हाला झिबू सिम्बॉल शिकवले, उद्या मी तुम्हाला मनीसाठी एंजल नंबर देणार आहे. काही मनीचे एंजल नंबर आणि मनी मंत्रा देणार आहे. पैशासाठी काही रिच्युअल्स तुम्हाला मी देणार आहे. तर उद्या खूप इम्पॉर्टंट सेशन आहे, खूप महत्वाचं आहे. उद्याचं सेशन बिलकुल मिस करू नका. सेकंड, बघा तुम्हाला नोट्स, पीडीएफ, सर्टिफिकेट सगळं भेटणार आहे, पण ते ग्रुपवर येणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता मॉर्निंग बॅच म्हणून सांगत आहे ना, तर तुम्ही संध्याकाळचे लोक कन्फ्युज होऊन जातील. तर तुम्हाला सर्टिफिकेट ज्याही नावाने पाहिजे लेवल 1चं, जसं प्रोफेसर, डॉक्टर काही असाल, मध्ये तुम्हाला आईचं नाव, वडिलांचं नाव, तुम्हाला काय करायचं आहे, मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे की तुमचं पूर्ण नाव लिहायचं आणि फक्त तिथे लिहा नोट्स, सर्टिफिकेट किंवा नोट्स, आणि तुमचं पूर्ण नाव लिहिलं तरी पण आमच्या टीमला कळतं. मग तुमचं सर्टिफिकेट जनरेट करायला सुरुवात होईल. लवकर मेसेज करा, कारण मग नंतर द्यायला लवकर जमत नाही. तर हा स्क्रीनवर नंबर दिसत आहे ना, हवं तर लिहून घ्या. आता याच्यावर फक्त तुमचं पूर्ण नाव लिहा, नोट्स आणि सर्टिफिकेट किंवा नोट्स लिहिलं तरी चालेल. मग त्या नंबरवर, पर्सनल नंबरवर सर्व नोट्स आणि सर्टिफिकेट भेटून जाईल. नोट्स उद्यापर्यंत भेटून जाईल, सर्टिफिकेट तुम्हाला शनिवारी भेटेल. ते जनरेट करायला वेळ लागतो. ओके, नोट्स उद्या येऊन जातील. कसं होईल मग तुम्हाला क्लासमध्ये डेमो द्यायला, ज्या नोट्स आहेत त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला कसं करायचं आहे ते तुम्हाला समजेल. ओके, हा नंबर आहे. चला, आता सांगा काय क्वेश्चन होते झिबू सिम्बॉलचे, काय प्रश्न होते, सगळे क्वेश्चन आन्सर आपण आता घेऊया. ब्राउझर झिबू सिम्बॉल सगळं विचारा, काय क्वेश्चन आन्सर आहे विचारू शकतात आता. ओके, हा बोला स्नेहा. सर मगाशी आवाज थोडा ब्रेक झाला होता. कोणत्या नंबर सर्टिफिकेटसाठी कोणत्या नंबरवर हे म्हणजे मेसेज करायचं आणि काय मेसेज करायचं आहे? फक्त तुम्ही ना तुमचं नाव लिहा, जे सर्टिफिकेट वर नाव पाहिजे ते, प्रोफेसर, डॉक्टर, तुम्ही कोण आहे, काही नाव आवडतं, काही मिडल नेम वडिलांचं टाकतात, काही आईचं टाकतात. ह्या नंबरवर तुम्ही फक्त मेसेज करा की नोट्स, एवढं लिहिलं तरी चालेल, आणि तुमचं नाव. ठीक आहे सर, चालेल. कारण खूप लोक आहेत ना, सगळ्यांना पाठवता खूप वेळ जातो, म्हणून आत्ताच सांगितलं आहे. पण नोट्स उद्या भेटतील, आज नाही भेटणार, आणि सर्टिफिकेट सॅटर्डेला. ओके, ठीक आहे सर, चालेल. ओके, थँक्यू सर. थँक्यू. झिबू सिम्बॉल आणि पेंडुलम डाउजिंग. अजून काही क्वेश्चन? सुनीता मॅम बोला.
तो जो बिनशात प्रेमाचा ह्याचा जो सिम्बॉल दिलेला आहे आपण, तर लवचा ते जे थोडस चौकोन टाईप ते आहेत तिन्ही ह्याला, तर ते आणि भरीव काढायचे. भरीव नाही हो, तुम्ही पेनाने डॉट काढला तरी चालेल. हे पेनाने काढायचे डॉट पण डॉट, तो चालतो. दिसतो ओके तसा आहे. तो स्केच पेनने काढला म्हणून तसा दिसत आहे. तुम्ही स्केच पेनने ओके, एखादं डॉट काढलं चालतो. तसं हा, दिसतं. ब्लू पेनने बर काढल्यावर बर थोडी दिसतं ते. बर. आलं लक्षात? बस तुम्हाला ओके, थँक्यू. डॉट काढ. सुंदर आहे, पण तो तुमचे रिलेशनशिप इम्प्रूव्ह होतील. अं, काम करतो तो ते छान आहे, काढून तो. चला अजून कोणी? हा बोला, सुषमा मॅम बोला. करा. बोला. तर हातावरती 3च सिम्बॉल काढू शकतो असं तुम्ही म्हणालात. काढा, हे बघा काढू शकतात तुम्ही. कसं असतं, आता एक सिम्बॉल काढला तर आपलं पण त्याच्याकडे फोकस पाहिजे. तुम्ही एक संगती 4-5 काढले, तुम्ही दिवसभर कन्फ्युज राहणार, अरे हे काम होईल का नाही, ते काम होईल का नाही. एकच काढला की तुम्ही, अरे हा एक सिम्बॉल काढलाय, माझं काम होणार आहे. म्हणून सांगतो, कमीत कमी काढले तर चांगलं आहे. तसं जास्त पण काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण हे बाकीचे सगळे सिम्बॉल आपण एका कागदावर काढून आपल्या पर्समध्ये किंवा खिशात ठेवले नाही. तर फक्त तुम्ही कागदावर ते तुम्ही पैशांचेच ठेवा, कारण पर्स मध्ये पैसा यायला पाहिजे ना, अच्छा, हो. त्याच्यासाठी. बाकी काही नाही. हो. जर तुम्हाला हेल्थचा पाहिजे तर मग तुम्ही दुसऱ्या ठिकाणी ठेवा. एखादं हेल्थचं तुम्ही जर्नल वगैरे बनवता, डायरी वगैरे, त्याच्यात ठेवू शकता. ओके. चालेल. आणि निळ्या शाईनेच की हिरव्या शाईने? पांढऱ्या कागदावर. पांढऱ्या कागदावर निळ्या शाईने की हा, हिरव्या शाईने? हेल्थचा असं तुम्ही निळाच करा, कन्फ्युज नका होऊ. सगळे सिम्बॉल ब्लू पेनने काढा, चालतं, काही प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. हा बोला, मेघना मॅम बोला. सर नेक्स्ट लेवल करायचं असेल तर काही कोर्सेस फी मी उद्या सांगेल तुम्हाला त्याचं. ओके, उद्याच सांगेल. ओके, ते मंडे पासून आहे तो विषय पण. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. हा, जान्हवी मॅम बोला. तर तो ब्युटी सिम्बॉल आहे तो आपण टॅटू सारखं काढू शकते का, कुठे? हातावर वगैरे? हो, हातावर काढायचा आहे ना, स्किनला खूप छान मिळतो तो. काय रिझल्ट? टॅटू म्हणून काढू शकतो का, परमनंट टॅटू? काढा ना, काही प्रॉब्लेम नाही, काढू शकतात तुम्ही. पण लेफ्ट बॉडी पार्टवरच काढा. कसं होतं ना, तर टॅटू वाल्याने काढायचं चुकवलं तर मग हे नको आहे. तसा सोपाच आहे तो. तुम्ही गुगलवर पण बघू शकता, त्याला सांगायचं, काढू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. उलट सुंदर आहे. ब्युटी तर पाहिजेच आपल्याला. हातावर काढू शकते ना? हा, कुठेही काढा, लेफ्ट बॉडी पार्टवर कुठेही काढा. लेडीज लोक कुठेही काढतात, मला माहिती आहे. जिथे तुम्हाला वाटेल तिथे काढा. लेफ्ट साईडला अगदी तुम्ही बॅकवर जरी काढला लेफ्ट साईडला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम. ओके, बिंदास काढू शकतो. पण परत बोलू नका. हे बघा, जेव्हा तुमचं वय, जेव्हा आता तुम्ही 60-70च्या होणार, मग तुमचे नातू बोलतील, आजी हे काय करून ठेवलं होतं, तेव्हा तुम्हाला पश्चाताप नको व्हायला. म्हणून सांगतो, टॅटू काढताना जरा विचार करा, ते लाईफ टाईम आपल्या बरोबर असतात. मग सगळ्यांना उत्तर द्यायला लागतील तुम्हाला. सध्या छान वाटेल, मग आपण आन्सरेबल असतो, नाही आपली पुढची पिढी आपल्याला सगळं विचारत. तसं वाईट काही नाहीये त्याच्यामध्ये, पण मग आपलं थोडस माइंड. ओके, मेंटल सुंदरतेसाठी, ब्युटीसाठी पण असते, मेंटल ब्युटी त्यासाठी पण काम करेल ना. अगदी बरोबर, करू शकता. हा, ठीक आहे सर, थँक्यू. थँक्यू. हा बोला, रेखा मॅम बोला. सर माझ्या घुटण्यावर दुखत आहे, तर मी हा जो 8वा सिम्बॉल तुम्ही सांगितला तो घुटण्यावर काढू का निळ्या पेनाने? हेल्थ सिम्बॉल ना? हा, 8 वाला काढू सिम्बॉल. शकतात, काही प्रॉब्लेम. आणि मग नंतर तो निघून गेला, आंघोळ वगैरे करताना चालेल? परत काढा, काय फरक परत पडतो? पेन म्हणजे तर तुमच्याकडे नेहमीच आहे. हा. अच्छा, कंटिन्यू म्हणजे दुखत आहे म्हणून तो काढत राहायचा? काढून ठेवा तुम्ही. लेफ्ट बॉडी पार्टवर पण काढा आणि गुडघ्यावर पण काढा, बघा कसे आम्ही रिझल्ट. गुडघ्यावर काढले. आणि एक अजून विचारायचं आहे सर, मला घाबरल्यासारखं होत आहे. माझं मन लागत नाही आणि मग एकदम घाबरून असे उठते, थोडं बेचैन होत झाल्यासारखं. तर त्याच्यासाठी कोणतं सिम्बॉल वगैरे का, रात्री पण असे सिम्बॉल नाही, झोपते आणि त्याच्यासाठी मेडिटेशन करा. मी उद्या मेडिटेशन शिकवणार आहे तुम्हाला, कसं करायचं 7 चक्राचं. 7ही चक्र छान बॅलन्स करा, सगळं जीवन तुमचं बॅलन्स होऊन जाईल. ओके, उद्या प्रॅक्टिस घेणार आहे मी तुमची. थँक्यू. मेडिटेशन खूप सगळ्या प्रॅक्टिस आहे उद्या, खूप जास्त प्रॅक्टिस आहे. सकाळच्या सेशनला, ह्याच सेशनला? दोघी सेशनला असतं, सकाळी संध्याकाळी दोघी सेशनला घेणार आहे.
ओके ओके. उद्या आणि शिकू. त्याचं रेकॉर्डिंग वगैरे मी तुमचं ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आहे. मग त्याच्यावर येतात का ते? त्याच्यावरही पाहून आपण करू शकतो का? हा बघू शकतात, काही प्रॉब्लेम त्याच्यावर येतात का युट्यूबचे सर्व तुमचे येतात का? येतात डेली येतात. येतात का? हो येतात येतात. थँक्यू सर. राजकोट एंट्री. हा बोला संगीता मॅम. हे सोडून देणे हा जो सिम्बॉल दिलेला आहे, तर हा आता तो रिलीजचा. पाय जर हा 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 सोडून देणे म्हणजे पाय दुखतो तो तिथेच काढायचा आहे ना हा? कशावर काढायचा बोलली? माझा पाय दुखतोय ना, तर त्या पायावरती असतो हा सिम्बॉल काढला तर? नाही हा हेल्थचा काढा, लिहिलं नाही. हेल्थचा काढा, हा वाला काढा. हा कोणता आहे? एकदम हेल्थ हा हेल्थचा आहे. आणि तो जरी काढला, दोन्ही ओंकार काढले पेठ. एक संगती हा तरी चालेल, काही प्रॉब्लेम. हा सोडून देणे हा कोणता आहे? सांगतो हे बघा सोडून रिलीज. देणे हे लिहिलेला बघा आहे तो. हे बघा हा हा रिलीज हा 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 पण काढला तर चालतो ना? हो. पुढच्या लेवलला तुम्हाला माहितीये का, माझ्या जुन्या स्टुडंटला माहितीये, त्याची झिगू सिम्बॉलचं पुस्तक आहे ना, त्याची किंमत Amazon वर सर्च करा, 18,000 रुपये किंमत आहे. ते सुद्धा मी फ्री देऊन टाकत असतो नेक्स्ट लेअरला. ओके, त्याचं पूर्ण बुक तुम्हाला भेटून जातं. पण तो नंतरचा विषय आहे, तर खूप सगळं आहे. म्हणून मी जितके सध्या तुम्हाला गरज आहे तेवढे शिकवत आहे ऍज अ हेल्प हो म्हणून. हो. ओके ठीक, चल ओके. हा चला जान्हवी मॅम बोला. नाही येत जान्हवी मॅम, व्हिडिओ ऑन नाही. हा बोला. VS66499588. अश्विनी मॅम सॉरी, बोला अश्विनी, अनम्यूट करा. हा बोला. सर सगळे सिम्बॉल लेफ्ट साइडलाच काढायचे ना? हो, कारण लेफ्ट बॉडी आपली रिसिव्ह करते आणि उजवा हात आपला गिव्हर असतो. ओके, तर डाव्या बाजूला काढायचं. आणि तुम्ही ते ऑप्टिमम हेल्थचं म्हणाला ना, की ह्याच्यात म्हणजे उशीखाली वगैरे आपण काढू म्हणजे हे ठेवू शकतो, कोणाची हेल्थ चांगली नसेल हो तर. बरोबर. आणि माझ्या मुलाचं ना शाळेत थोडं बुलिंग होतं, मग त्याला ते अनकंडिशनल लव्हचं हो काढून हे करू ते शकतो. काढा तुम्ही. अनकंडिशनल लव्ह त्याच्या हातावर काढायचा. ओके, ओके. आणि रिलीजचा काढला तरी चालेल. तो म्हणजे त्याला ते सगळं टेन्शन सोडून दिलं. रिलीजचा पण त्याच्या संगती काढले तरी चालेल. मी पण माझी मुलगी आहे तर असंच काढतो, आंघोळ झाल्यावर खांद्यावर इथे कुठे काढतो, कुणाला काही दिसत नाही. आणि त्या मुलांना माहिती असतं काहीतरी माझ्या बरोबर एनर्जी आहे, तर ते फील होतं त्यांना. ओके. सर म्हणजे आपण म्हणजे सगळ्यांचे आपले ड्रॉइंग एवढे खास नसतात ना, मग ते सगळे अगदीच बरोबर येतील का ते तसं ड्रॉइंग काढताना? येतात, तसं काही नाही. तुमचं इंटेन्शन महत्वाचं आहे, तुमची भावना महत्वाची आहे. ओके, ओके आलं ओके लक्षात? ओके थँक्यू सर. थँक्यू. माझ्या मिस्टरांना लिव्हर डिसीजचा प्रॉब्लेम आहे. कसला तर प्रॉब्लेम आहे? लिव्हर 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 डिसीज, त्यांना कॉपर विल्सन ते जास्त झालंय त्यांच्या बॉडीमध्ये. तर त्यांचं थोडं लिव्हर वगैरे थोडं डॅमेज झालेलं आहे. तर त्यांचा तो हेल्थ प्रॉब्लेम आहे. तर ते हेल्थ प्रॉब्लेमसाठी आपण त्याच्या बॉडी पार्टवर लेफ्ट हँडला टॅटू काढू शकतो का, तो हेल्थ सिम्बॉल? नका टॅटू वगैरे काढू तुम्ही सध्या, असं आधी करा. 6 महिने भारी रिझल्ट आले, अरे खरंच काम करत आहे माझ्यासाठी. कधी कधी काही गोष्टी तुमच्यासाठी काम पण नाही करत, असं व्यक्तीवर डिपेंड असतं. मस्त काम केलं, बिंदास काढा. ते तुमच्यासाठी नेहमीच छान नक्की रोज काढा. काढला तर रोज पुसून जाईल ना, त्याच्यामुळे म्हणते रोज काढा रोज काढा. पुसलं का लगेच काढायचा, काय फरक पडतो? तुम्ही आता हाताने पुसलं, मी परत काढू शकतो. पेन किती रुपयाला भेटतो? 10 रुपयाला पेन भेटतो. काय आपल्याला टेन्शन जेवढी घेता लागते तुम्ही? तेवढी काढायला पाहिजे. काय टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. मला ते रेकी लेवल 2 करायचंय तुमच्याकडे. माझं झालंय, पण माझं प्रॅक्टिस वगैरे काहीच झाली नाही त्यावेळेस. त्यांच्या हेल्थचा प्रॉब्लेम होता, मग त्यामुळे मला काही समजलेलं नाहीये. नाही काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला उद्या उद्या बघा, उद्या मी तुम्हाला संपूर्ण घराला हिलिंग कशी द्यायची, घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक वाहन, तुमच्या सगळ्यांना हिलिंग कशी द्यायची उद्या मी शिकवणार आहे तुम्हाला. ते तुम्ही हिलिंग देऊ शकता. ओके, ते वेगळे उद्या खूप जास्त पद्धती आहे हिलिंगच्या. उद्याचं सेशन मिस करू नका. ओके, नाही तर 4 दिवस केलं, उद्याचं सेशन मिस झालं तर मग राहून जातं सगळं. ठीक आहे, चला. चला आता 1-2 क्वेश्चन घेऊया, टाइम झाला आहे. मग संध्याकाळच्या बॅचला भेटू. ओके, मंगला मॅम बोला. हा झालं.
बोला. बोला. आवाज येतो सर? हा हा माझा बोला. मुलगा डिप्रेशन मध्ये आहे, त्याला कुठला सिम्बॉल काढायचा? तुम्ही त्याला हिलिंग करा. डिप्रेशनचा हे सगळे Healing? सिम्बॉल ते आता आता नाही माझ्याकडे सांगण्यासाठी तुम्हाला. तुम्ही मला उद्या हो. हिलिंग शिकवेल, तुम्ही त्याला हिलिंग द्या. ओके. पाणी हो, वगैरे हो. चार्ज करून दिलं तरी चालेल तुम्ही त्याला सध्या. ओके. हा. आणि डिप्रेशन पण हेल्थ इश्यूच आहे, हेल्थचा सिम्बॉल द्या. रिलीजचा द्या, Health साठी. रिलीजचा. डिप्रेशन म्हणजे हो. काय, ती व्यक्ती काहीतरी पकडून ठेवते की नाही, मग रिलीजचा सिम्बॉल काढा. आलं जास्त लक्षात? डिप्रेशन मध्ये आहे तो. हो, ओव्हर थिंकिंग गोळ्या चालू त्याच्यासाठीच असतं. ओव्हर थिंकिंगनेच मेडिसिन डिप्रेशन येतं. मग मेडिसिन रिलीजच चालू आहे सर त्याला. असू द्या ना. मेडिकल चांगली गोष्ट आहे, ते बंद नका करू, पण सिम्बॉल पण काढा. ओके. बरं. आणि पाणी देत जाऊ चार्ज करून. देत द्या ना, चांगलं काम. ते पाणीच्या. थँक्यू सर. थँक्यू. चला ठीक आहे. चला, खूप अर्जंट कुणाचं आहे का असा हात करा. चला थांबा. सोनू मॅमचा एक त्यांना. हा बोला, सोनू सपकाळे मॅम. सर माझ्या मुलीचं ते स्टडीचं ते कोणतं सिम्बॉल आहे सर? स्टडीचं. हा, स्टडीचे दोघी पण काढा. दोघी पण छान आहे, मी देतो तुम्हाला मुलांसाठी ना. खरंच छान काम करतात. तिची हे बघा, एक्झाम सुरू आहे सर त्या. हे बघा, हा कॉन्सन्ट्रेशनचा आहे, एकाग्रतेचा. अच्छा. काढलाय का तुम्ही, का काढायचं आहे? नाही आता काढणार सर. तिची ठीक आहे. एक्झाम सुरू आहे आणि सर. आणि हा दुसरा रिसेप्टिव्हिटीचा आहे, ग्रहण क्षमता. हा पण छान आहे. हे दोन काढा. आणि तिची चिडचिडपणा जास्ती होतो सर. काय? तिला चिडचिडपणा जास्ती करतो ती. सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतो. मला सांगेल मी उद्या हिलिंग करायचं सांगेल. मी सांगितलं ना, उद्या सगळ्या घरातील मेंबर्सला, गाडी वाहने सगळ्यांना हिलिंग करायचं उद्याशी. ओके. चला, बाकीचे क्वेश्चन आता उद्या विचारा. ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. उद्या शिकवेल मी. हा चला. बरं, जाऊ द्या. रेखा मॅम बोला. सर एक प्रॉब्लेम आहे. ते माझ्या मिस्टरांना प्रोस्टेट झालेला आहे. प्रोस्टेटच्या गोळ्या सुरू आहे त्यांना, पण त्यांची बॉडी वीक झालेली आहे आणि थोडं ते सायलेंट बसून राहतात. तसं मी त्यांना डिप्रेशनच्या गोळ्या पण चालू केलेल्या आहे. ते शांत राहतात बसून. तर त्यांच्यासाठी हे जे चौथा सिम्बॉल सांगितलं तुम्ही, उत्तम आरोग्य म्हणून, हा सिम्बॉल व्हाईट पेपरवर काढून त्यांच्या पिलोच्या खाली ठेवू का, तर त्यांना आराम होईल? होईल. बघा कसं होतं, पण मॅक्झिमम खरं तुम्हाला ना डिस्टन्स सिलिंगची गरज आहे. पुढच्या लेवलला चांगले सिम्बॉल शिका, त्यांच्यावर डिस्टन्स सिलिंग करा. खूप चांगलं हेल्थ मध्ये इम्प्रुव्हमेंट होईल. ह्या गोष्टी सध्या काही. हा बोला. हे जे सध्या सिम्बॉल असतात सगळ्यांनी लक्षात घ्या. हे सगळे सिम्बॉल असतात, सरफेस लेवलवर काम करतात, वरच्यावर काम करतात, डीप लेवलवर नाही. डीप लेवलवर करायला रेकीचे सिम्बॉल आहेत, तर थोडंसं ऍडव्हान्स शिकून घ्या, डिस्टन्स सिलिंग करत जा. इतके प्रॉब्लेम असतील तर. पण हे जे सिम्बॉल असतात सरफेस लेवलवर काम करतात. काही आजार असतात वरच्यावर सरफेस नसतात, पण काही आपल्या मुळाशी असतात, रूटवर असतात. त्याच्यासाठी तुम्हाला रेकीचे ऍडव्हान्स सिम्बॉल शिकले पाहिजे. ओके. पण आता सध्या हा चौथ्या नंबरचा जो तुम्ही सिम्बॉल सांगितलाय, हेल्थचा काढा ना. आरोग्य, उत्तम आरोग्यवाला सांगितलं ना, इमोशनल आणि उत्तम आरोग्य. हो तर हा चौथा सिम्बॉल काढून ठेवू का सध्या? हो, काढा काही problem. आणि माझ्या मी पण ठेवला तर चालेल का? चालेल ना, काही आहे ना? प्रॉब्लेम. ओके. थँक्यू सर. थँक्यू. तर बघा, हे सिम्बॉल आहे, झिगू सिम्बॉल खूप छान काम करतात. तर सरफेस लेवलवर करतात. डीप लेवलवर तुम्हाला मोठी सिम्बॉलची गरज आहे, ज्याची तुम्हाला अटोनमेंट लागतं. ओके. थँक्यू सो मच. मग आता आपण उद्या ह्याच टायमाला भेटणार आहे. ज्यांचं अटोनमेंट खरंच राहील आहे, 1-2 लोक राहतातच, उद्या येऊ शकतात सकाळी 6 वाजता. ओके. सेंड लिंक असेल अटोनमेंटची, जी रोजची असते. ओके. चला थँक्यू सो मच. सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण ह्याच टायमाला सकाळी 10 वाजता. थँक्यू.